मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अंजली भारती विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। भंडारा जिल्ह्याच्या फुलमोगरा इथं 13 जानेवारीला भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये गायिका अंजली भारती हिनं अमृता फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरत हा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता। या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अंजली भारती व आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली होती। तर या तक्रारीच्या अनुषंगाने अंजली भारतीसह कार्यक्रमाच्या आयोजकांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गायिका अंजली भारती आता नॉट रिचेबल आहे। पोलीस कारवाईच्या भीतीने अंजली भारती यांचा फोन बंद आहे। अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अंजली भारतीवर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने अंजली भारती यांनी फोन बंद केलाय। शिवाय अंजली भारती नागपुरातील त्यांच्या घरी सध्या नाहीये। अंजली भारती या सध्या मुंबईला असल्याची त्यांच्या कुटुंबियांची माहिती आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण अंजली भारती यांच्यावर भंडारा जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर जे आहे त्या सध्या जरी आहेत त्या नॉट रिचेबल आहेत। काल जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं तेव्हा त्या नागपुरात येणार असल्याची माहिती उशिरा त्यांनी दिलेली होती, मात्र त्या नागपुरात पोहोचलेल्या नाही अशी कुटुंबियांची माहिती। आणि सध्या मी आहो नागपुरातील त्यांच्या उदयनगर परिसरातील श्रीरामनगर येथील निवासस्थानी। आपण पाहू शकतो की त्यांच्या घरासमोर जो बोर्ड लावलेला आहे भीमाची वाघीण गायिका दिदी अंजली भारती यांचं हे घर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या कुटुंबियांसोबत इथे राहत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। आणि इथे त्यांचा मुलगा, सून आणि नात राहत असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर त्यांनी जी माहिती दिली आहे त्या की काही रेकॉर्डिंगचं काम आलं होतं, त्यामुळे त्या ज्या आहेत त्या मुंबईला गेल्या असल्याची माहिती मिळते। मुंबईच्या कल्याणमध्ये त्यांचं घर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिलेली आहे, मात्र त्या व्यतिरिक्त इतर काही माहिती देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। एकूणच पाहता आता अंजली भारती यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आक्षेपार्ह विधान त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे आणि आता पोलीस नेमकं याबाबत काय कारवाई करतात, कुठली पावलं उचलतात। त्यांनी जी माहिती दिलेली आहे, कुटुंबियांना देखील फोन आलेला होता भंडारा पोलिसांचा आणि त्यांनी काही विचारपूस देखील केलेली आहे। मात्र आता जबाब कधी नोंदवतात आणि अंजली भारती यांच्यावर नेमकी पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।